नमस्कार. तिवसा येथे दिनांक 23 रोजी निघालेल्या भाजपच्या विजयी रॅली दरम्यान संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अपमानजनक घोषणा करत आंबेडकरी कार्यकर्ते गजानन रामटेके यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या घटनेमुळे शहरासह तालुक्यातील आंबेडकरी समाजात मोठी संतापाची लाट पसरली. दरम्यान या घटनेतील आरोपी विरुद्ध तिवसा पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटीसह इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले, परंतु या आरोपींना रात्रीच पोलिसांनी सोडून दिल्यामुळे आंबेडकरी समाजात पोलीस प्रशासनाविरोधात मोठा आक्रोश निर्माण झाला. त्यामुळे प्रशासनाला जाब विचारण्याकरिता तिवसा पोलीस स्टेशनवर हजारो महिला पुरुषांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तर यावेळी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला मागण्याचे निवेदन देण्यात आले. अॅट्रॉसिटी गुन्ह्यात हयगई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, आरोपींना तातडीने अटक करा, आंबेडकरी तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या व अटक असलेल्या आरोपींना कुठल्या आधारावर सोडण्यात आले याचा जबाब द्या, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. तर येत्या 3 दिवसात सर्व आरोपींना अटक न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला घेरावा घेऊ असाही इशारा यावेळी देण्यात आलाय. मोर्चाला काँग्रेस, वंचित आघाडी, आझाद समाज पार्टी, बसपा यांनी मोर्चामध्ये सहभागी होऊन पाठिंबा दिला. जे घटनास्थळ आहे, बाबासाहेबांचा जो पुतळा आहे, पोलीस स्टेशनचं अंतर अत्यंत हाकेच्या अंतरावर हा बाबासाहेबांचा पुतळा होता आणि जी घटना झालेली आहे त्या घटनेत ज्या पद्धतीनं पोलिसांचा रोल होता त्या ठिकाणी पोलिसांचा जो इंटेलिजन्स आहे तो फेल्युअर झालेला आहे असं या ठिकाणी दिसत आहे. ज्या लोकांना त्यांनी ताब्यात घेतलेलं होतं त्या लोकांना कोणत्या आधारावर त्यांनी सोडलेलं आहे या संदर्भामध्ये पोलीस अनुत्तरित आहेत. म्हणून आम्ही आज सगळ्या पक्षांच्या वतीनं आणि जनसमुदायात आंबेडकरी समुदायाच्या वतीनं पोलिसांना जे विचारलं तर पोलिसांकडे या संदर्भामधले कोणतेही उत्तर नाही आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर कार्यवाही लवकरात लवकर व्हावी आणि ही जे वस्ती आहे ही बेदरलेली आहे आणि ही सत्ता परिवर्तनाच्या नंतर कोणीही असुरक्षित राहू नये याची शाश्वती आम्ही मागायला या ठिकाणी गेलेलो होतो. आम्ही पोलिसांकडनं अपेक्षा करतोय की जे सोडलेले आरोपी आहेत त्यांनी तात्काळ अटक करावी, अन्यथा या समाजाला पुन्हा दाद मागण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर विराट मोर्चा काढावा लागेल.